श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाओ ही समर्थांचरणी प्रार्थना करते। तर बऱ्याच दिवसांनी मी एक सेवा घेऊन आली आहे तुमच्याकडे, जी की मी मागचे 6-7 महिने झाले तशी ही सेवा करते आहे आणि म्हटलं आज तोच जो अनुभव पण आहे आणि जी मी सेवा करते ते तुमच्यासोबत शेअर करावं, कारण की ह्या सेवेचा लाभ मला खूप झालेला आहे आणि तेच म्हटलं की तुमच्यासोबत काहीतरी सेवा शेअर कराव्या, जेणेकरून आपले जे सेवेकरी आहेत त्यांना एक उत्तम सेवा आणि त्या सेवेतून मिळणारा मेवा भेटेल। तर तेच आज मी सेवा सांगणार आहे की मी झाले 6 महिन्यापासून गुरुचरित्राचा दररोज एक अध्याय वाचते आहे। म्हणजे 7 दिवसात तर आपण गुरुचरित्र करतोच, कारण की ते आपलं संकल्पित सेवा असते, आपण त्याला बांधील असतो, त्या सेवा आपल्याला करणं खूप गरजेचे असतात। पण त्या 7 दिवसामध्ये आपण त्या अध्यायामध्ये काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजत नाही, म्हणजे कोणता वृत्तांत कुठे दिलेला आहे, त्या अध्यायामध्ये काय नेमकं समजून सांगितलेलं हे कळत नाही, कारण की आपल्याला अध्याय खूप मोठे असतात वाचायला आणि टाइमही असतो, त्या वेळेतच आपल्याला वाचायचं असतं। म्हणून बरेच सेवेकरी खूप घाईघाईमध्ये ते अध्याय वाचतात। तर तसं न करता जर तुम्ही ही सेवा 53 दिवसाची सेवा आहे, या 53 दिवसाची सेवा म्हणजेच की आपल्याला दररोज गुरुचरित्र आहे, हा आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे, ह्या गुरुचरित्र ग्रंथाचा दररोज एक अध्याय वाचायचा आहे। तर हो, हा अध्याय वाचायचा कसा, बऱ्याच याला काही नियम आहे का, काय अटी आहे, किंवा कसं करायचं, जर गावी गेलं तर कसं करायचं, आणि एक अध्याय वाचल्याने आपल्याला काय होतं की त्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे नेमकं, त्या अध्यायामध्ये गुरूंविषयी किंवा मग काही नियम असेल ते काय सांगितलेले आहे हे आपल्याला कळतात जेव्हा आपण एक अध्याय वाचत असतो तेव्हा। आणि याला काय नियम अटी आहे, सगळ्यात पहिले तर आपल्याला हे आंघोळ करून आपली देवपूजा झाली की वाचू शकता, कोणीही वाचू शकतं, स्त्री पुरुष वृद्ध, ज्यांना वाचता लिहिता येतं ते हे वाचू शकतात। तर गुरुचरित्र अध्याय वाचायचा कसा, जसं आपण पारायण करतो याला संकल्प करायची गरज नाहीये, तुम्ही नित्यसेवेसारखंही हा अध्याय वाचू शकता। तर वाचायचं असं आहे की सगळ्यात पहिले आपण जे स्वामी स्तवन वाचतो, पारायणामध्येच आपण हे स्वामी स्तवन वाचतो, तर ह्या स्वामी स्तवन वाचणं झालं की आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ घ्यायची आहे, श्री गायत्री मंत्र 1 माळ घ्यायची आहे, अथर्व शीर्षक म्हणायचं आणि जो काही अध्याय पुढे दिलेला असतो आपला पहिला अध्याय इथून सुरू होतो, तर पहिला अध्याय पहिल्या दिवशी वाचायचं। समजा तुम्ही गुरुवारी सुरू केलं तर गुरुवारी तुमचा पहिला अध्याय येईल आणि शुक्रवारी दुसरा अध्याय, शनिवारी तिसरा, असे तुम्हाला 53 दिवसामध्ये 53 अध्याय वाचून घ्यायचे आहे। आणि याचं फळ एवढं आहे की आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतं। सगळ्यात पहिली गोष्ट, गुरुबळ स्ट्रॉंग होणं हे खूप गरजेचं आहे। गुरुबळ स्ट्रॉंग होतं त्यानंतर तुम्हाला आपल्या गुरूंची साथ लाभते। आणि कसं होतं ना की गुरुचरित्र हा खूप दिव्य ग्रंथ आहे आणि ज्या घरामध्ये याचं दररोज पठण होतं त्या घरामध्ये कुठलीही बाहेरील बाधा राहत नाही। मग ते कितीही मोठी करणी काय म्हणतात ते असेल ते घरामध्ये राहत नाही। कोणाला आजार वगैरे असेल त्यासोबत तुम्ही एक उपाय करू शकता की आपण जेव्हा पण वाचतो एका पेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, अगरबत्ती चालू ठेवायची आणि जोपर्यंत आपलं वाचन होत नाही तोपर्यंत ते पाणी तिथेच ठेवायचं, रक्षाही चालू ठेवायची आणि तुमचं एकदा वाचून झालं ती रक्षा तुमच्या कपाळी लावा, त्या पाण्यात टाका, ते पाणी प्या। जी घरातील तुमची आजारी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला हे पाणी द्या, ती रक्षा लावा। याने काय होईल, त्या व्यक्तीवर काही बाहेरील बाधा असेल तर ती निघून जाईल। आणि याचे नियम एवढेच आहे। तर आता मासिक धर्म आला, विटाळ आलं, सुतक, तर ह्यामध्ये कसं वाचायचं, जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म आला, जर तुम्ही मासिक धर्माचे जे काही नियम आहे ते पाळत असाल तर वाचायला काही हरकत नाहीये। म्हणजे तुम्हाला जरी मासिक धर्म आला आणि तुमच्या घरात करणारं दुसरं व्यक्ती आहे, तुम्ही बाजूला बसला आहात, तुम्ही घरामध्ये कुठेही वावरत नाहीये, तर ते दुसरं कोणी वाचू शकतो। आणि याला एक नियम नाहीये की बाबा हे अर्धवट राहिलं, आपलं गुरुचरित्र पारायण सुरू केलं की याला अर्धवट सोडायला चालत नाही, ते पूर्ण करावंच लागतं, तर याला असं काहीही नाहीये, तुम्ही केव्हाही वाचू शकता। आणि सकाळी आपली देवपूजा झाली की लगेच आपण हा अध्याय वाचून घ्यायचा आहे, असं नाही। आणि एकाच जागेवर बसून वाचायचं असं नाही की एकच वेळ ठेवा, वेळ तुम्ही कुठलीही ठेवा पण एकाच जागेवर बसून ठेवायचं। वाचन झालं की पोथी झाकून ठेवायची, गुरुचरित्राची पोथी कधीही उघडी ठेवायची नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि ह्या सेवेचं फळ असं आहे की भरपूर सेवेकरी आहेत, खूप सेवा करतात पण त्यांना काही अनुभव येत नाही। तर तुम्हाला जर खरंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर हे अध्याय वाचायला सुरुवात करा, मग तुम्ही याला संकल्पित सेवाही करू शकता। संकल्प करायचा फक्त आणि दररोज एक अध्याय वाचायचा नित्यसेवेसारखा।
हे तुम्ही करू शकता आणि याने तुमच्या आयुष्यामध्ये जसं जसं तुम्ही 53 दिवसात एक पारायण कराल तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल होत जाईल ते तुम्ही स्वतःच अनुभवाल। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि छान अनुभव येतो। लवकर जर खरंच तुम्हाला स्वामींची प्रचिती हवी असेल तर हे अध्याय एकदा नक्की वाचून बघा आणि ही सेवा करा। भरपूर सेवा आहेत, जशी नित्य सेवा, आणि महाराजांनी सांगितले आहे नित्य सेवेशिवाय तुम्ही महाराजांजवळ पोहोचू शकत नाही। पहिली पायरी ही आपली नित्य सेवेच आहे। तर तुम्ही नित्य सेवा जी आहे ही आपली गुरुचरित्राची ती चालू करून बघा आणि अनुभव घ्या। तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या लवकर पूर्ण व्हायला लागतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, सेवा करा, सेवेकरी वाच।